स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे काही प्रश्न, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, ध्वनीचा वेग हा कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असतो? ऑप्शन क्रमांक 1 हवा, 2 घन, 3 पाणी, 4 द्रव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 घन. ध्वनीचा वेग हा घन माध्यमात सर्वाधिक असतो. प्रश्न क्रमांक 2, विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 1 टंगस्टन, 2 ॲल्युमिनियम, 3 तांबे, 4 जस्त. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 टंगस्टन. विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन ही तार वापरली जाते. प्रश्न क्रमांक 3, ग्रामपंचायत स्थापना याच्या संबंधित कलम कोणते? ऑप्शन क्रमांक 1 कलम 42, 2 कलम 44, 3 कलम 40, 4 कलम 46. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कलम 40. ग्रामपंचायतची स्थापना या संबंधित कलम 40 आहे. प्रश्न क्रमांक 4, टपाल सेवा बंद करणारा जगातील पहिला देश कोणता? ऑप्शन क्रमांक 1 न्यूझीलंड, 2 डेन्मार्क, 3 इंग्लंड, 4 ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डेन्मार्क. टपाल सेवा बंद करणारा जगातील पहिला देश आहे डेन्मार्क. प्रश्न क्रमांक 5, बलूत या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 भालचंद्र नेमाडे, 2 वि. स. खांडेकर, 3 शिवाजी सावंत, 4 दया पवार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दया पवार. बलूत या पुस्तकाचे लेखक आहेत दया पवार. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 परभणी, 2 वाशिम, 3 जालना, 4 पनवेल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जालना. महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका ही जालना आहे. प्रश्न क्रमांक 7, केळीसाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 परभणी, 2 वाशिम, 3 जालना, 4 जळगाव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जळगाव. केळीसाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील जिल्हा आहे जळगाव. प्रश्न क्रमांक 8, प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 9 जानेवारी, 2 10 जानेवारी, 3 12 जानेवारी, 4 15 जानेवारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 9 जानेवारी. प्रवासी भारतीय दिवस हा 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9, धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी, 2 वारणा, 3 पंचगंगा, 4 पांझरा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पांझरा. धुळे हे शहर पांझरा या नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 10, कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी, 2 वारणा, 3 पंचगंगा, 4 पांझरा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पंचगंगा. कोल्हापूर हे शहर पंचगंगा या नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 11, कोल्हापूर सावंतवाडी या मार्गादरम्यान कोणता घाट लागतो? ऑप्शन क्रमांक 1 थळघाट, 2 आंबोली घाट, 3 अंबा घाट, 4 हनुमंते घाट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आंबोली घाट. कोल्हापूर सावंतवाडी या मार्गादरम्यान आंबोली घाट लागतो. प्रश्न क्रमांक 12, कोल्हापूर रत्नागिरी या मार्गादरम्यान कोणता घाट लागतो? ऑप्शन क्रमांक 1 थळघाट, 2 आंबोली घाट, 3 अंबा घाट, 4 हनुमंते घाट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अंबा घाट. कोल्हापूर रत्नागिरी या मार्गादरम्यान अंबा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 13, हवा महल हा कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 उदयपूर, 2 जयपूर, 3 विजापूर, 4 आग्रा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जयपूर. हवा महल हा जयपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 14, जोग धबधबा हा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी, 2 कावेरी नदी, 3 कृष्णा नदी, 4 शरावती नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शरावती नदी. जोग धबधबा हा शरावती या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 15, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 1860, 2 1861, 3 1862, 4 1863. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1862. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 1862 या वर्षी करण्यात आली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.